मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सगळं हेअर केअर आणि मी बेसिकली स्वतःची काळजी कशी घेते, लाईक सेल्फ केअर रुटीन. झोपताना हे यूज केलेलं पिलग्रीमचं हेअर ऑइल. दिस इज अ पिलग्रीम रेंडिसन अँड अनागेन ॲडव्हान्स हेअर ग्रोथ सिरम. दिस इज व्हेरी गुड. हे माझ्यासाठी खूप चांगलं वर्क करते. मी खूप सारे हेअर सिरम्स ट्राय केलेले आहेत आतापर्यंत, त्याच्यातलं मला हेअर केलेलं आहे आणि मी आता हे वाटिकाचा हेअर ऑइल यूज करते. बेसिकली रात्री मी हेअर सिरम लावला बिकॉज रात्री जेव्हा आपण झोपतो तेव्हा केस एकदम ऑइली होतात आणि स्टिकी होतात, त्याने केस ब्रेकेज होऊ शकतात. सो दॅट्स वाय काल मी खूप जास्त हेअर सिरम लावलेला. सो मी आता खूप कमी हेअर ऑइल लावते. बेसिकली मी जास्त हेअर ऑइल लावत नाही बिकॉज माझे केस एवढे जास्त ऑइली होतात ना. म्हणजे मी असं एकदम असं पार्टिशन करून करून हेअर ऑइल लावते. आणि माझ्याकडे ते ना मसाजर पण आहे, बट आय डोंट नो मी आता ते कुठे ठेवलंय. सो लाईक मी असा पाच मिनिटं तरी मसाज करते. ओके. ओके. सो मी आता ह्याला जास्त लावला नाही आय नो, कारण की मी आता फक्त वरतून लावलं आहे बिकॉज मी काल ते हेअर सिरम म्हणजे असं त्या ड्रॉपरने मी हर एक केसाच्या स्ट्रँडला ते हेअर सिरम लावलेलं आणि मी ऑइल इतका जास्त यूज नाही करत. ॲज आय सेट माझे केस जास्त ऑइली होतात, दॅट्स वाय. बाकी हे मी जेव्हा हेअर वॉश करून येईल तेव्हा मी तुम्हाला पुन्हा भेटते आणि तेव्हा मी मला दाखवते की आफ्टर जे हेअर वॉश केल्यानंतर मी जे काय हे घेते, लाईक काय काय मी प्रोडक्ट्स यूज करते. मी ऑलरेडी आधी हा व्हिडिओ बनवला आहे, बट आय थॉट की आता मी प्रोडक्ट्स चेंज केले, थोडेफार चेंज आहे थोडेफार सेम आहेत. सो दॅट्स वाय. ओके. सो आता मी केस धुवून आलेले आहे आणि ॲज युजल पहिलं मी जस्ट असं पॅट ड्राय करते केस. अँड हे झाल्यानंतर म्हणजे थोडंसं 10% सुकल्यावरती मी त्याला हेअर ड्रायने यूज करते बिकॉज वेन एवर यू ऑल्सो मी हे बंबल अँड बंबलचं इन्व्हिजिबल ऑइल हीट प्लस UV हेअर प्रायमर आहे, हे यूज करते. पूर्ण सगळीकडे हे करते, असं दिसतं. ड्रायरने ड्राय करणार आहे. सो लिव्हिंग हे वापरते रेडकेनचं, ह्या फिर हे वापरते. म्हणजे हे माझे दोन्ही मस्त प्रोडक्ट्स आहेत. बट आता मी ते घेतलं, सो मी जस्ट ट्राय केलं की त्याने काही हे होतं का, बिकॉज त्याच्यामध्ये UV प्रोटेक्शन पण आहे. म्हणजे जर तुम्ही बाहेर गेला तर व्हेरी ड्राय हेअरसाठी आहे. आणि मी बिकॉज माझे केस फ्रेझी लवकर होतात त्याच्यासाठी मी ते लिव्ह इन कंडिशनर हमेशा यूज करते, कधीच स्किप नाही करत मी. ओके. मी आता जास्त बडबड करते. केस सुकल्यावर ते मी तुम्हाला पुन्हा भेटते. ओके. सो ऑलमोस्ट 40-50% केस सुकलेले आहेत. मी हेअर ड्रायरमध्ये सुकवले तरी माझ्या तेवढा पेशन्स नाही आहे तेवढा टाईम थांबायला. बट मी हे वापरते, इफ यू नो मी, मला व्हॅनिला फ्रेग्रन्स खूप आवडतो. सो दिस इज बाथ अँड बॉडी वर्क्स व्हॅनिला बॉडी क्रीम आणि हे रेअर ब्युटीचं आहे. दोन्ही मस्त आहे, बट दोन्हीमध्ये फ्रेग्रन्स आहे. आणि ॲज आय सेड आय डोंट लाईक फ्रेग्रन्स, बट हे खूप जास्त थिक आहे मॉइश्चरायझर. आणि मी आता हे फुल माझ्या हँड्स आणि बॉडीला लावणार आहे. जर तुम्हाला एकदम चांगलं मस्त स्मेल करायचं असेल ना, तर हा जो रेअर ब्युटीचा बॉडी क्रीम आहे ना, तो फुल डे लाईक वास नाही, फ्रेग्रन्स तुमच्या पूर्ण बॉडीला राहतो. अँड त्याच्यामध्ये जर तुम्हाला त्याला अजून लॉंग लास्टिंग करायचं असेल तर यू कॅन यूज दिस बाथ अँड बॉडी वर्क्स नाही, रेअर ब्युटीचा अवेकन फ्रेग्रन्स आहे. सो जो स्प्रे मी फुल इथे लावते. हे दोन्ही असं मस्त कॉम्बिनेशन आहे. जेव्हा पण तुम्ही तुमचं कोणतं पण क्रीम बेस्ड प्रोडक्ट वापरतात आणि त्याच्यावरती हे करतात, लाईक स्प्रेवाला फ्रेग्रन्स ॲड करतं, ते जास्त लास्ट करतं. अँड आय हॅव ट्राईड दिस माय सेल्फ. जर तुम्हाला ट्राय करायचं असेल यू कॅन ट्राय. आणि तुम्हाला जर त्याला अजून लॉंग लास्टिंग करायचं असेल तर आय हॅव वन मोर टिप, स्ट्रेस रिलीफ ऑइल मिस्ट. जर तुम्हाला फ्रेग्रन्सला असं 2 फ्रेग्रन्स ॲड करायचं असेल, मी नेहमी फ्रेग्रन्स माझ्या रिस्टला लावते आणि नेकला लावते. सो मी हे 2 फ्रेग्रन्स नेहमी मिक्स करते, मला खूप आवडतात. मी काय स्मेल करून दाखवते. ओके. सो दॅट वॉज लाईक माय बॉडी फ्रेग्रन्स अँड I forgot my lip oil. This is made by Mario आणि हे समर फ्रायडेचं आहे. बट दिस लिप बाम इज लाईक व्हेरी पिगमेंटेड. मी तुम्हाला लावून दाखवते. आणि हे ना असं मेल्ट होतं.
पॅकेजिंग इज व्हेरी बॅड आणि म्हणजे एकदम मेसी पॅकेजिंग आहे. आय वुड नेवर रेकमेंड एनीवन टू बाय दिस. आणि या लास्ट बट नॉट द लिस्ट, हे कोर्सेसचं ब्रो जेल आहे आयब्रोज वाढवण्यासाठी. आज मी पुन्हा नेहमी विसरते बट आता मला आठवलं. 100% ऑलमोस्ट 80-90% केस सुकतील तेव्हा मी आफ्टर केअर पण दाखवेल. सो या स्टे ट्यून फॉर दॅट. सी यू इन सम टाईम. ओके, सो आता किती वाजले आहेत मी तुम्हाला दाखवते. आता 12:30 वाजले आहेत. मी 10 वाजता आंघोळ केलेली. सो आता ऑलमोस्ट 2 तास 2.5 तासने माझे केस सुकलेले आहेत. तुम्ही बघू शकतात. म्हणजे खूप टाईम लागतो टू बी ऑनेस्ट केस असे सुकायला. अँड मी जेव्हा हेअरकट करत होती म्हणजे सलॉनमध्ये, तर ती पर्सन बोलली की वेनेवर म्हणजे तुम्ही जेव्हा केस सुकवतात ना त्याच्यानंतर डायरेक्ट सिरम्स वगैरे काही यूज करायचे नाहीत लाईक स्कॅल्पमध्ये, मग केस ग्रेसी होतात. म्हणून मी लिव्हिंग कंडिशनर पण लाईक एंड्सलाच लावलेलं. म्हणजे मगाशी तुम्ही जर तेव्हा क्लिप बघितला असेल तर तेव्हा इकडे असं फ्रेश दिसत होतं. आणि लुक ॲट माय केस राईट नाव विदाउट फ्रेश, काहीच नाही आहे फ्रेश त्याच्यामध्ये. अँड युजली मी एकदम लास्टला हे हेअर ऑइल यूज करते. आणि मला एक फ्री पण मिळालं आहे ओला प्लेक्सचं, ते पण आहे. सो एक आयदर ऑइल मी कोणतं पण हेअर ऑइल यूज करते. बट लुक ॲट माय हेअर राईट नाव, काहीच फ्रिझीनेस नाही आहे. अँड इट लुक सो गुड. युजली तुमच्याकडे असे स्मॉल ब्रेसेस मी आता दाखवते बिकॉज ह्याच्यात खूप केस अडकलेत, मला ते क्लीन करायचं आहे. अँड ऑलवेज तुम्ही तुमचे हेअर कोम धुतला पाहिजे 2-3 वीक्समधून, या फिर हर वीक धुतला तरी काही प्रॉब्लेम नाही. बट आणि असे स्मॉल ब्रेसेस जे पण असतात ना, स्मॉल ब्रेसेसचे कोम ते खूप गरजेचं आहे. अँड या that was all about it, about my hair care. आणि आता मी थोड्या वेळानंतर मी तुम्हाला फेस केअरवालं पण सगळं शेअर करेल. सो नाव लेट्स मूव ऑन टू अवर स्किन केअर. मला माहिती ना लास्ट 1 मंथ मी इतकं लाईक मेकअप स्क्रोलिंग केलं आहे, लाईक मेकअप प्रोडक्ट्स रिलेटेड स्क्रोलिंग केलं आहे. माझ्यात लेजिट असं डार्क सर्कल्स आलं जे मला 26 इयर्समध्ये कधी नव्हतं, तेव्हा ते जे मला आता आलं आहे. अँड त्याच्यासाठी मी आधी माईक लावून घेते. ओके, सो आय हॅव टू टेक केअर ऑफ दॅट. आणि लाईक मी आज फॉक्सटेलचा हा मास्क यूज करणार आहे. इट इज नॉट लाईक की मी स्किन केअर केल्यावरती हे काही जाणार आहे, बट या थोडा तरी मला बरं वाटेल. आणि आय हॅव यूज दिस मास्क सेव्हरल टाइम्स. असं नाही आहे की मी हा मास्क पहिल्यांदा वापरते. आणि मी थोडासाच वापरणार आहे आज, कारण की जास्त नाही वापरणार आहे. मी फक्त जिथे जिथे पाहिजे तिथे, मला फुल फेसला नाही लावायचं बिकॉज माझे ना डोळे खरंच खूप दुखत आहेत फॉर सम रिझन. मी फक्त अंडर आईजच्या खालती हा लावणार आहे. आय नो लॉजिक. दॅट वन हेअर. ओके, मी स्प्रेड करते, जाऊ दे. आय थिंक सो पूर्ण फेसलाच लावते. इथे कुठेतरी असा केस आलाय जो मला त्रास देतो. हा दिसत नसेल बट मला त्रास देतो. ओके, सो आता मी हा मास्क ॲक्च्युली पूर्णच लावते, कारण की मी क्लमसीपणा कधी सोडत नाही. सो अजून एक स्कूप. ॲक्च्युली ना एवढं टायनी बिट अमाऊंट, पण हा मास्क खूप जास्त. आम्ही तिसऱ्यांदा लावला आणि हा पूर्ण म्हणजे ऑलमोस्ट 80% आहे, 20%च मी यूज केला आहे. मी एवढं 3-4 वेळा लावला आहे. आणि फुल फेसला 3-4 वेळा लावणं आणि त्याच्यानंतर पण एवढं राहणं इज लाईक आश्चर्याची गोष्ट. सो ना मला जसं मी बोलली, मी मेकअप स्क्रोलिंग खूप करते, मेकअप प्रोडक्ट स्क्रोलिंग. तर मला असं काही मिळालं नाही तर मी अल्टा ब्युटी किंवा नायकामध्ये जाते. त्याच्यामुळे माझं थोडंसं डार्क सर्कल्स आलेत. मला कधीच नव्हतं, आय वॉज सो शॉक्ड. आणि मी जेव्हा वर्क फ्रॉम ऑफिस करायला लागलेली तेव्हापासून मला थोडंसं डार्क सर्कल्स दिसायला लागले. तर मला डॉक्टरने त्या स्क्रीनसाठी वेगळा चष्मा दिलेला आहे. आय डोंट नो ही इन्फॉर्मेशन का सांगते. इट विल नॉट मेक एनी सेन्स टू यू गाईज, बट आता तुम्ही ऐका. दिस मास्क हेल्प्स, म्हणजे खूप म्हणजे असं चांगलं पोर्स तुमचं क्लीन करतं आणि ब्लॅक हेड्स रिड्यूस करतं असं सांगतं. बट आय हॅव नॉट सीन दॅट टू बी ऑनेस्ट. सो मला तेवढं माहिती नाही आहे की हे ब्लॅक हेड्स वगैरे रिमूव्ह करतं का नाही. बट जेवढं पण
मी आज खूप कमी लावलं. मी ना नेहमी खूप जास्त लावते आणि मला लाईक काढायला खूप हे होतं, हार्ड होऊन जातं. आणि तिकडे असा हा स्पून पण आहे. माझं पॅकेजिंग खूप मेसी झालं आहे. बिकॉज मी हात लावते जेव्हा माझ्या हातामध्ये सगळा मास्क असतो तेव्हाच मी ह्याला लावते. ओके, सो या दिस इज द फॉक्सटेल मास्क. मला हा खूप आवडला आणि माझ्या फ्रेंड्सला पण रेकमेंड केला. ॲज युजल जे पण मला काय आवडतं मी माझ्या फ्रेंड्सला रेकमेंड करते आणि ते घेतात. सो या, जर तुम्हाला पाहिजे असेल तर लिंक विल बी इन द डिस्क्रिप्शन बॉक्स बिलो. जस्ट बघून आली आरशामध्ये, ज्या कामासाठी हा मी मास्क लावलेला तिकडेच नाही मी लावलं. अशी खूप स्किन आता मी इथे लावलं ना, म्हणजे असं जळजळत आहे. आणि ते झाल्यानंतर जेव्हा ते कूल म्हणजे जेव्हा ते सुकतं ना, म्हणजे इकडचं पार्ट हे पार्ट सगळं सुकलंय, मग ते जळजळत नाही, मग ते चांगलं दिसतं. सो या. ओके, आता जास्तच टाइम झालेला आहे, बट मी आता काढते आणि तुम्हाला दाखवते की आफ्टर इफेक्ट कसं आहे हे. सो युजली मी असं धुवत नाही, मी टॉवेलनेच ह्याला पुसते. म्हणजे असं एक डॅम टॉवेल घेते आणि कारण की मग ते असं आहे. अँड लुक ॲट माय स्किन. जर तुम्हाला बिफोर आफ्टर बघायचं असेल तर तुम्ही पुन्हा जा बॅक आणि बघा. इट लुक सो गुड आणि एकदम सॉफ्ट झालं आहे. मी आता काही म्हणजे मी आता फक्त हे क्लिनिकचं थोडंसं मॉइश्चरायझर इतकंच लावते, कारण की ॲज आय सेड हे आपलं स्किन थोडीशी ड्राय करतं. सो दॅट्स इट. अँड झालं. तर थोडंसं डार्क सर्कल्स लाईट झालेले मला वाटत आहेत, बट दॅट्स इट. कसं वाटतंय तुम्ही सांगा मला कमेंट सेक्शनमध्ये. आणि आता आपण पुन्हा भेटूया जेव्हा मी नाईट टाईम स्किन केअर रुटीन वगैरे करेल तेव्हा. But yeah, this mask is totally worth it. If you are thinking to buy, just go and buy. And if you have oily or combination skin, you will really thank me. ओके, सो मी नाईट टाईम स्किन केअर रुटीन शूट केलेलं, बट त्याचा व्हिडिओ थोडा खराब झाला. बट आय विल मेक शुअर की मी नेक्स्ट टाईम नीट नाईट टाईम स्किन केअर रुटीन पुन्हा शूट करेल. अँड ऑल्सो आय डोंट वॉन्ट टू डिलीट दिस व्हिडिओ अपलोड, सो आय एम अपलोडिंग दिस राईट नाव. होप यू डोंट माइंड. अँड लेट मी नो इन द कमेंट सेक्शन तुम्ही काही ह्या मी जे प्रोडक्ट्स यूज करतो त्यातला यूज करतात का. अँड डू लेट मी नो इफ यू हॅव एनी मोर सजेशन्स or any more video ideas that I can make next time. And yeah, that was all about it. See you in my next video. Please do like, share and subscribe. And if you like this video, don't forget to insert a purple heart. Bye.